आजची तारीख 1. आज आम्ही चाललो त्या बडनेरा. रात्री 3 वाजता 3:30 वाजता रात्रीचे. आता घड्याळ आहे नाही, अंधारात काही दिसणार नाही. गाडीवर ब्लॉग हा आमचा तसा मोठो ब्लॉग करणार होतो, मोठो इलेक्ट्रिक ब्लॉग करणार होतो मी, पण तो काही कारणास्तव, कारण की आमचा गोप्रो चार्ज नहीं है. हसदे चेहरिਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ, ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ ਡੀਲ ਕਰਨਾ ਹੁੰਦਾ. सो आणि त्याच्यात निघले लागली होती. श्रेयस कानोजेच्या नशिबानं उघडलेली आहे. तशी कशी का होईना, हळू चालू, आवाज नाही उरायला सध्या रेकॉर्डिंगमध्ये, पण ट्रेनला लेट उरायला तर माझ्या हळू नाही चालू शकत. बाकी काही विषय नाही आहे असा. जिथं आपण दिवसा भगदड करत असतो, गाडी तू काढतो का मी काढतो समोर, ती काही असते. ट्रेनमध्ये एक गाडी आमच्या आडवी आलेलीच आहे. दादा रात्रीचे माहोल आणि एखादा गुंडा त्याच्या अंगात दम असेल त्यानं अमरावतीचा हात दाखवून दाखवा आपल्याला. बस श्रेयस कान्होजे भाई आहे आमच्यासोबत. कान्होजे मार खाईन. याचे तोंड असे आहे, असे खतरनाक तोंड आहे. ब्लॉग मध्ये शिवाय निघते याची तोंड पाहून घ्या. त्याची ट्रेन 15 मिनिटात बडनेरावर येणार आहे. आम्ही अजून कुठे आहे, नवादी. आता समोर जेव्हा पोचू, ट्रेनच्या टाइमवर पोचलो तर ठीक, नाही पोचलो तर 800 रुपये गेले पाण्यात. इथून याला घरी नेतो, झोपून देतो. भेटून दे ट्रेन. त्याच्याला काय घेतो, आडवा आला ना गाडी ठोकते. हा, ज्याच्या लग्नासाठी, ज्याच्या भावाच्या लग्नासाठी आला होता, त्याच्याच इकडून ट्रेनचे पैसे घेत जर ट्रेन सुटली तर, म्हणजे एवढी दलिंदरी आमची इथून सुरुवात होते. त्याच्या अंगात माझ्याजवळ पैसे नाही आहे, भूक लागली त्यांना, नाश्ता तर करत नाही, डाएटवर आहे म्हणा, पण तरी अंडे बिंडे खाण्यासाठी पैसे नाही आहे माझ्याजवळ. एवढी हालाकीची परिस्थिती. मी बेरोजगार आहे. काढलं असं ना तिथून, पाय ना. अभि हे तोडलं काय ना हे पुरं, मग रस्ता आहे कुठून? त्या दादाला विचार. अच्छा तिकीट तर काढून घे, तिकीट काढलेलीच आहे. तुला काय वाटतं, मी चेन्नईवरून येणाऱ्या ट्रेनमध्ये जनरलला जाणार आहे? येणार झाला आहे भीक मंगा बरोबर लागून उदारी मला मागता. भीक मंगीच आहे तुम्ही अजूनही. किती बेकार दरिद्री आहे बा याचा चेहरा. लास्ट तर आहेच नाही यायले, म्हणजे एवढी दरिद्री कोणाच्याच नाही. देखो देखो दरिंदगी चेहरे से टपकती है. नंबर 1 का कमीना. एक वेळा डबल म्हण थँक्यू. खरंच म्हणणं बरं मस्त वाटत राहिलं ते तोंडातून. म्हणणं थँक्यू म्हणणं, खरंच म्हणणं इकडं मस्त वाटते. गरीबाच्या तोंडातून थँक्यू म्हटलं की बम चांगलं वाटते. गरीब भिकारी म्हणजे जॉबवर असूनही असे धंदे करावं कसे सुचते रे तुम्हाला? यानं म्हटलं माझ्या पेट्रोलचे पैसे नाही दिले, त्याच्या ऐकत असशील, लॉक पाहत असशील त्यानं. बात तो सही है. बलेनोच्या पेट्रोलचे पैसे भरून राहिले मी, शायन्या तोंडाच्या. पाय बरं तो साला बहुत नीच आदमी रे. बडनेरा स्टेशन कम सुधारला अमरावती. बापरे बाप, एवढं दिसते का तिकडे? चल ये, आरामात जाय. फोन कर उद्या सकाळी. किती वाजता पोहोचते तू? 6 वाजता. सो आपण सोडलं आपल्या दलिंदर मित्राला आणि आता आपण चाललो आहे बडनेरा स्टेशनवरून. हे बडनेरा स्टेशनचं गेट. गाईज आज मला खूप खुशी होत आहे गाईज, माझा मित्र चालला त्यामुळे नाही गाईज, बट दुसरं रिझन आहे गाईज, कारण की मी गोप्रोचे माउंट माझे तुटले होते आणि ते मी वापस बोलवलेले आहे गाईज. तर आता वाजलेले आहे, गाडीच्या मीटरमध्ये पाहू शकता तुम्ही 4, पण मी घरून निघालो होतो 3 वाजता, 3-3:30 वाजता, कारण की श्रेयस कान्होजे या दलिंदराला जो तुम्ही आता कॅमेऱ्यात बघितला आहे आणि याच्या पहिलीच्या मोठो ब्लॉग क्लिपमध्ये तुम्ही बघणार आहे, तो त्या दलिंदराला सोडासाठी मी आलो होतो बडनेरा स्टेशनला. आणि बडनेरा स्टेशनवरून आता मी चाललेलो आहे थेट माझ्या घराकडे. आता आपल्याजवळ ॲथर आहे,
बाईक नाही आहे, बाईक याच्यासाठी नाही आणली, पेट्रोल वाचवा, थोडं पेट्रोल वाचवलं. कारण की खूप माहीत आहे मला, खूप दिवसानंतर मी मोटो ब्लॉग करत आहे, पण पेट्रोल वाचवलं. पेट्रोल याच्यासाठी वाचवलं की बा रात्रीचं पेट्रोल पंप उघडे नसते आणि मला गॅरंटी नव्हती की माझी गाडी कुठपर्यंत पोहोचणार आणि कुठपर्यंत नाही. तर आता 3:57 झालेले आहे आणि दादाला लिफ्ट द्यावी का नाही, देऊन देतो. का कुठं चालला? कुठे चालले सर? मी रिक्षा भेटून लागली, हं? एक पण रिक्षा भेटून लागली. तुम्ही कुठे चालले? मी चाललो राजापेठ पर्यंत. बस. थँक्यू सर. अरे काही विषय नाही. ठेवू का इथं? ठेव ठेव ठेव. अरे यार, हे कुत्रे मागा लागले, तुटलं सगळं. काही विषय नाही. पण माझी हरवली यार. ते कुठं गेली? रेल्वे स्टेशनवर? बडनेरा स्टेशन उतरलो की नाही, हम्म. आता घर तिथं राजा भेटलाच घर आहे माझं. हा हा. तिच्यानं जाऊन जायला ओळखता का तुम्ही? सुशांत जवणजाड नाव ऐकल्यावर मित्र आहे बहुतेक माझा तो. म्हणजे कोणत्या शाळेत? श्रीकांत राजा भेटला. तुम्ही आले श्रीकांत राजा भेटला. श्रीकांत ओळखता का? हा हा. श्रीकांत ओळखता का? नाव ऐकल्यावर मी ऐकले असतील, तुम्ही ऐकले असतील. राजा भेटला आपण. अच्छा हा. सर्व ओळखीचे आहेत आपल्या, असं काही नाही की तुम्ही टेन्शन काही विषय. आता आला आपला एरिया. अंबादेवी. देवीच्या मंदिरात गेले. हा. देवीचं मंदिर आहे. कोणते मंदिर? हो हे घ्या ना तुमचं. पैसे काहीच नाही पाहिजे दादा. तर ठीक आहे मी. सकाळीच देवीचं दर्शन करतो मी. हो चला येतो. भाई साहब लिफ्ट दिली. टचवूड. कोणाला असं म्हणायला नाही पाहिजे, पण दादा दारू पिऊन होता. दादानं मग गोष्टी सांगितल्या. माझी ताई पडली होती, संभाजीनगरला गेलो होतो, मग ते दिल्लीला नेलं असं तसं. बट ठीक आहे, नेलं असं बिचाऱ्यानं. दादा सलूनचं काम करत होता. दादा म्हणे मला सलूनचं काम करायची सवय आहे, सलूनचं काम करतो म्हणून मला बोलायची बडबड करायची सवय आहे. मी म्हटलं ठीक आहे दादा, चालतच राहते ह्या गोष्टी. तर दारू पिऊनही बोललाच असन, खरंच बोलला असन. त्यानं आपल्याला कटिंग बटिंगचं दुकान दाखवलं, फोटो बिटो दाखवले. मी ते रेकॉर्ड नाही केलं, चांगलं नाही वाटत. सो असं काही आपण लिफ्ट दिली दादानं खूप काही सांगितलं दादाबद्दल. लग्न झालं आहे म्हणे. मग आपण थोड्या गोष्टी शेअर केल्या. हे आपली सिटी कोतवालीचं पोलीस स्टेशन, बढिया मस्त सुंदर. इकडे मोबाईल मार्केट. आणि भाई मला एक गोष्ट सांगतो. हा आहे जयस्तंभ चौक. या जयस्तंभ चौकात इकडे पहा, इकडे पहा, इकडे पहा, इकडे पहा, इकडे पहा, इकडे पहा. पाहिलं तुम्ही? या जयस्तंभ चौकात जर आताच्या परिस्थितीत हॉर्न वाजवला तर मला लाज येईन, म्हणजे गाडीला लाज येईन. ठीक आहे. पण हेच जर का तुम्ही इथं दुपारी आले तर इथं गाडी मागं गाडी, लोका मागं लोक, हॉर्नवर हॉर्न, पी पापा पू 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 पापा असे हॉर्न येत रे. पण हेच जर का तुम्ही आता आले, आता तुम्ही मी पाहू राहिलो भाई, हॉर्न वाजवला तर हॉर्नला लाज येईन गाडीनं. हा शेगावनगर स्क्वेअर. इथं शेगावनगर एवढी गर्दी असते काय सांगू तुम्हाला. आता इकडून जायला नाही, परत इकडून कुत्रे मागा लागतील आणि त्यामुळे मी इकडून जात नाही, सरळच जातो. मी रात्रीच्या वेळेस जर रस्ता खाली दिसत असन तरी गाडी स्पीडनं चालू नये, कारण की असे प्राणी किंवा काही पण मदत येऊ शकतं. जसं की आता जाता आमच्या गाडीच्या खाली उंदीर आला बिचारा. म्हणजे मी नव्हतो गाडी चालवत, श्रेयस गाडी चालवत होता आणि श्रेयसकडून ते मुशक मामा वारले का काय माहीत, डेथ झाले त्यांची की काय झालं मला माहीत नाही. सो बट टचूट, गणपती बाप्पा माफ करा आणि देवा माफ कर असं मी म्हणतो आणि घरी जातो. हे